अध्यक्ष सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या कोर टीमच्या मेंबर मोहनताई हांडे आणि 6 ते 7 मेंबरनी पहिल्यांदा चालू केली होती. हळूहळू तुम्हाला सगळ्या बाकीची माहिती दावत जाईल मी. जे फोटोमध्ये काय दिसतात ते आपले कोर टीम मेंबर आहेत. त्यांची सगळ्यांची नावं तुम्हाला थोड्या दिवसात तुम्ही ज्या ग्रुपला आहात त्या ग्रुपवरती कोर टीमचे मेंबर, त्यांचे फोटो, त्यांची नाव आणि त्यांचे मोबाईल नंबर देण्याचा मी प्रयत्न करतो. आपण मराठा व्यवसाय संघ हा ग्रुप फेसबुकवरती जसं चालवतो तसेच आपले व्हॉट्सअपवरतीही विविध ग्रुप आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई. माझ्या बाजूनुसार त्यांच्याबरोबर किती आहे पण 260 प्लस आपले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत जे प्रोफेशनली बिझनेस साठी चालतात. त्याच्या व्यतिरिक्त आपले आणि काही वेगळे ग्रुप आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळेलच. म्हणून मराठा व्यवसाय संघाचा आपलं फेसबुक ग्रुपवर 3,34,000 प्लस सदस्य आतापर्यंत झालेले आहेत. 3,34,000 प्लस सदस्यामध्ये रोज 1 ते 1,500 पेक्षा अधिक पोस्ट येत राहतात आणि आपला सदस्य संख्या वाढ ही पर डे 300 ते 400च्या सरासरीने रोज चालूच आहे. आपण फेसबुक बरोबरच सोशल मीडियाचे कुटुंब ऍप आहे, टेलिग्राम आहे आणि आपलं स्वतःचं MVS बिझनेस टाइम म्हणून एक YouTube चॅनल आहे. आपण इथं सुद्धा उपलब्ध आहोत. आपण या 3-4 साईटवरती जाऊन सुद्धा आपल्या व्यवसायाचं प्रमोशन करू शकता. आता आपल्या ज्या स्थापना झाल्या त्यानंतरच्या काही छोट्या मोठ्या मीटिंग झालेल्या आहेत त्यांची डेट तुम्हाला मिळतील. ही आपली कोपरखेरण्यातली पहिली मीटिंग आहे जी फक्त महिलांनी मिळून महिला मीटिंग म्हणून केली होती. ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चाची नुसतीच ठिणगी पडलेली होती, आरक्षणासंदर्भात आणि आपल्या कोपर्डीच्या ताईला न्याय मिळत नव्हता, त्यावेळेस जे नाव आलं होतं एक मराठा लाख मराठा, त्याच्या उक्तीनुसार आपण याची स्थापना केली होती. त्याच्यानंतर आपली दुसरी सभा मस्जिद बंदरला पार पडली होती. ही आपली तिसरी बैठक नाशिकमध्ये जिथे आपले 2 कोर टीम सदस्य आहेत तिथे झाली होती. ही चौथी सगळ्यात मोठी ठाण्याची सभा झालेली होती. कदाचित यातले बरेचसे मेंबर त्या मीटिंगला असतील किंवा सोशल मीडियावर बघितलं असेल. मराठा व्यवसाय संघातली ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी मीटिंग, याच्यापेक्षा 2 पट मोठा असणारा हॉल, पूर्ण खचाखच भरला होता, एंट्री करायला जागा नव्हती. इथं पण हा फुल भरणारा हॉल आहे. आपली ठाण्याची मीटिंग आहे. आणि अशा पद्धतीने 6 वर्षापूर्वी आपण हे जे छोटंसं रोपटं लावलेलं होतं ते आज महाराष्ट्र क्रॉस करून आपण गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, हरियाणा या ठिकाणी सुद्धा आपले व्यावसायिक व्हॉट्सअप ग्रुप आहेत. आपले ऍक्टिव्ह सदस्य आहेत. आता काही आपल्या मासिक मीटिंग झालेले किंवा काही मेळावे झाले त्याचे छोटे छोटे फोटो तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या मराठा व्यवसाय संघाच्या आपण 2-3 वेगवेगळे उपक्रम राबवत असतो ज्याचं पहिल्या 6 वर्षापासून आजपर्यंत आपण कंटिन्यू करतोय. स्टेटस प्रमोशन, बऱ्यापैकी तुम्ही सगळेजण स्टेटस प्रमोशन मध्ये भाग घेत असाल. आपण प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक सोमवारी आपल्या स्टेटस बरोबर आपल्या इतर दोस्तांचे, आपले जे समाज बांधव आहेत त्यांचे स्टेटस आपल्या व्हॉट्सअपला ठेवत असतो. तिथं फ्री प्रमोशन करत असतो. तिथूनही खूप मोठी उलाढाल आणि आपले ब्रँड एस्टॅब्लिश व्हायला त्याची खूप मोठी मदत होते. आपला दररोज फेसबुक लाईव्ह होत होता, आता जरा थोडा सध्या बंद आहे. लवकरच तो चालू होईल, चर्चा चालू आहे त्याच्यावरती. हे आपले MVS बिझनेस टाइम ग्रुप आहे आणि त्याच्याबरोबर आपण वेळोवेळी ऍडमिन आपल्या भेटीला हा उपक्रम राबवत असतो. ज्या त्या विभागातले पूर्ण महाराष्ट्रभरातले आपले जे ऍडमिन आहेत लोकलचे, सिटी वाईज, तालुका वाईज, ते आपल्या बांधवांच्या शॉपला व्हिजिट करायला येत असतात, जात असतात. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो आणि तुमच्याकडे बरेच बांधव आमच्या शॉपला सुद्धा भेट देऊन गेलेले आहेत. याच्याबरोबर आपण काही सामाजिक उपक्रम सुद्धा राबवत असतो जसे की पूरग्रस्तांना मदत वगैरे. त्याच्याबरोबर आता तुम्हाला सगळे डिटेल्स दिसेल. मराठा व्यवसाय संघ अंबरनाथ व निपाणी यांच्या 2019च्या पूरग्रस्त बांधवांसाठी संयुक्त उपक्रम एकूण 11 लाखाची मदत आपण वस्तू रूपाने केली होती. 350 कुटुंबाला 8 दिवस पुरेल एवढं जीवनावश्यक साहित्य आपण दिलेलं होतं. त्याची काही छायाचित्र आहेत. आता
रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम सुद्धा आपण नेहमी राबवत असतो. सगळ्यात महत्वाचं मराठा व्यवसाय संघाचे जो वर्धापन दिन असतो, मराठा व्यवसाय संघाची सगळ्यात वेगळी खासियत ही आहे की आपण आजपर्यंतचे जे सगळे वर्धापन दिन केलेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरतीच साजरे केलेले आहेत. यापुढे सुद्धा आपण असंच एकत्रित राहू. सुरुवात कल्याणमध्ये आज पहिल्यांदा झाली असेल मीटिंगची, तरी भविष्यात आम्हाला असले 2 हॉल ओपन ग्राउंड घेऊन तिथे मीटिंग करायची अगदी नक्की योग यावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.